सर्वप्रथम मुंबई तरुण भारत आणि महा MTVच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि आमच्या वाचकांना गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा। हे हिंदू नववर्ष तुम्हा सर्वांना उत्साहाचं, उल्हासाचं आणि भरभराटीचं जावो ही आमच्याकडून शुभेच्छा। गुढीपाडवा हा नवचैतन्याचा एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस। नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या शुभ हस्ते नायगाव बीडडी चाळवासियांना नव्या घराच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक चाळवासियांनी आपल्या नव्या घरामध्ये गुढी उभारलेली आहे। गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्याचा दिवस, एक नवीन सुरुवात करण्याचा दिवस। नायगाव बीडडी चाळीमधली ही घरं नेमकी कशी असणार आहेत, नवीन टॉवर मधली बीडडी वासियांची ही घरं नेमकी कशी आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। आज आपण जाणार आहोत मनीषाताईंच्या घरी। मनीषाताईंनी आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नवीन घरी वास्तुपूजा केलेली आहे। त्याचप्रमाणे नवीन घरात गुढी देखील उभारलेली आहे। त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत, चाळीतल्या त्यांच्या आठवणी नेमक्या काय आहेत, हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, चला तर मग आज तुमचं घर बघायला आम्हाला खूप आवडेल। चला जाऊया। मनीषाताई, तुम्ही कधी आलात इथे चाळीमध्ये राहायला? चाळीमध्ये माझं लग्न झालं, मी 90 साली लग्न झालं, तेव्हा मी इकडे आली मुंबईतून। गावावरनं मुंबईत येणं म्हणजे मुंबईची एवढी माहिती नव्हती, नवीन होती मी, पण मी शिकले। माझ्या मिस्टरांनी सगळं शिकवलं, कुठे जायचं, कसं जायचं। त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास, त्यांची शाळा, लहानची मोठी झाली, शिक्षण, मग तो प्रवास तर फारच खडतर होता। आता तुमचं घर कितव्या मजल्यावर आहे? आम्ही 19T5 मध्ये 1906 म्हणजे 1900 माळ्यावर आमचं घर आहे। चला मग लिफ्टने हो, जाऊया। ताई, इथे काय काय सुविधा आहेत? इथे आता तर सध्या मला सांगितले 24 तास पाणी आहे आणि पार्किंगची सोय आहे। दोघात एक पार्किंग आहे, पण मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की मागे पुढे ते एक म्हणजे सेपरेट पार्किंग देण्यात येईल। बाकी आता इथे मार्केट जवळ आहे, सगळं जवळ आहे, पण बघू अजून काय सुविधा देतात आणि ती करून घेऊ आम्ही इथे। ताई, तुम्हाला काल ज्या चाव्या मिळाल्या, त्या चाव्या मिळाल्यानंतरची प्रक्रिया नेमकी काय होती? सोपी होती, अवघड होती की काय नेमकी? खूप आनंदाचं, अवघड तर होतीच, चावीच्या प्रक्रियेला वेळ लागला, पण चावी मिळाल्यानंतर जो आनंद होता तो दिवसभरचा थकवा सगळा गेला निघून। सगळ्यात पहिले तर आमच्या प्रेक्षकांना तुमचं घर नेमकं कसं आहे ते दाखवा। हो, दाखवते, चला। येस, या, हा आहे हॉल आमचा हा हॉल आहे। आज मी पूजा केलेली आहे, कलश पूजा, गणेश पूजा करून घेतलेली आहे आणि गुढी पण उभारलेली आहे नवीन घरामध्ये। हा आहे हॉल, या आतमध्ये। हे आहे किचन, थोडा पसारा आहे पण चालेल, आज पूजा असल्यामुळे सगळं काही झालेली आहे। हा आहे आमचं किचन। बाथरूम दिलेला आहे आम्हाला यात। हे कॉमन बाथरूम आहे? हे कॉमन बाथरूम आहे। इथे पोटमाळा दिलेला आहे वरती टाकी बसवण्यासाठी आणि हे असं बाथरूम आहे। पाणी 24 तास आहे सध्या सांगितलेलं आहे, बघूया आता पुढे काय। हा एक बेडरूम, हा एक बेडरूम दिलेला आहे आम्हाला। असा बेडरूम आहे, विंडो ह्या साईडला आमचं म्हणजे सीन छान आहे, लोकेशन चांगलं येत आहे। आणि हा बेडरूम आहे, 180च्या घरापेक्षा तर खूपच छान आहे। हा इथे आहे मास्टर बेडरूम दिलेला आहे आणि हे इकडे आहे बाथरूम, हे बघा।
हे मास्टर बेडरूमला अटॅच बाथरूम आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा मुंबईमध्ये मी आली तर छोटंसं घर, एवढ्या छोट्या घराची मला सवय नव्हती. आणि माझे नंदई, नणंद, आम्ही दोघे, माझे दीर, असं आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. पण त्या कुटुंबामध्ये नवीन मुलगी येऊन ॲडजस्ट करणं म्हणजे फार मला ह्याचं होतं की कसं करायचं आपण ह्या कुटुंबामध्ये, आता छोट्या कुटुंबामध्ये कसं करायचं. आणि सकाळी नळामध्ये एक गंमत म्हणजे कशी होती की सकाळी बाहेर पाणी यायचं, नंबर लावायचं त्या पाण्यासाठी, आम्ही याचे डबे लावायचं श्रीखंडाचे, त्याप्रमाणे एक एक बाटली पाणी घ्यायचं, मग व्हायचं. त्याच्यामध्ये भांडणं पण व्हायची, बायका पडायच्या, पण ती मजा वेगळीच होती. एक बाई पडली की सगळे घरातले लोक बाहेर यायचे, कोण पडलं कोण पडलं. चाळीमध्ये ही मजा होती. त्याच्यानंतर मग मला माझे मिस्टर पण ऑफिसर झाले, असं मला वाटत होतं की आपण हे ऑफिसर रूममध्ये राहायला जायला पाहिजे. पण मिस्टर दुसरीपासून इथे राहायला असल्या कारणाने मिस्टरांची अजिबात इच्छा नव्हती. मला बिडडी चाळीच्या म्हणजे खूप आठवणी आहे. आणि बिडडी चाळ म्हणजे ती माझी माता होती, आई होती, तिच्यामुळे मला आज हे सगळं बघायला मिळालं आहे. जे बिडडी चाळीला मी तर म्हणजे नतमस्तकच आहे. त्याच्यानंतर मला आज हे सगळं बघायला मिळालं आहे, मोठं घर मिळालेलं आहे. देवाभाऊंचे आभार मानायचे म्हणजे मी तर त्यांची खूप खूप आभारी आहे. कारण एक किस्सा असा होता की आम्ही रात्री त्यांना 4 वाजता जाऊन भेटलेलो होतो, तरी पण देवाभाऊंनी आम्हाला कधीच असं हे केलं नाही की तुम्ही एवढ्या रात्रीचं का लेडीज भेटायला आल्यात. मग त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं की हे प्रोजेक्ट होणार आहे, तुम्ही काही घाबरू नका, मी ते करणारच आहे. त्याच्यानंतर म्हणजे 2-3 वेळा आम्ही वर्षा बंगल्यावर गेलो, पण त्यांनी म्हणजे आम्हाला एकदम मानाने वगैरे असे शब्द दिले, आणि शब्द दिले की होणारच आहे, बिडडी चाळ होणार नाही असं नाही, होणारच आहे. त्यांचा सपोर्ट, त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो. आणि एकनाथ शिंदे सरांनी तर आमचं डायरेक्ट 50 लाखावरनं 25 लाखाच्या नंतर डायरेक्ट 15 लाखचा GR केला. त्यांचे तर खूप खूप आभार आहे आमचे, कारण आम्हाला 50 लाख 25 लाख हे पोलिसांना खिशाला परवडणारं घर नव्हतं, पण त्यांनी 15 लाख केल्यामुळे खूप म्हणजे ती एक आनंदाची भावना आहे आमची. त्याच्यामुळे त्यांचे पण, एकनाथ साहेबांचे पण खूप आभार आहे. सुमित्राताई म्हणजे आमचे अजितदादा पण आमच्या सपोर्टला होते. अजितदादांचे पण त्यांना पण आम्ही एका दिवसामध्ये 8 मंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा अजितदादांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला. आणि आमचे कालिदास कोलमकर, प्रत्येक वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो की ते पण आम्हाला घेऊन जायचे, कुठे जायचे, हा मी घेऊन जातो. म्हणजे त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे आम्हाला. आणि आता आम्हाला खूप आनंद झालेला मोठ्या घरामध्ये. माझं स्वप्न होतं की पहिली गुढी मी नवीन घरामध्ये उभे राहील, आणि म्हणून मी काल चावी घेतली आणि आज गुढी पण केली, गणेश पूजा पण मी ह्या घरात केली आज. माझं नाव जयवंत नवसो डंबाळे, टावर नंबर 5, 1906 रूम नंबर. पोलीस लाईनमध्ये इयत्ता 3री पासून इथे राहायला होतो. माझी पोलीस खात्यात 36 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आमचे वडिलोपार्जित ही प्रॉपर्टी आहे. वडील मी पोलीसमध्येच होते आणि त्यांची हा रूम मला मिळाला होता. त्यानंतर मी कॉन्स्टेबल म्हणून 1985ला भरती झालो आणि API म्हणून रिटायर झालो. चाळ म्हणजे हे वेगळंच आहे. चाळ म्हणजे सर्व 20 लोक आहे ना, एकत्र येतात, सगळ्या कार्यक्रम एकदम उत्साहाने साजरे करतात, सगळे एकत्र जमतात. काय कुठला सोहळा असू दे, काय दुःख असू दे, सुख असू दे, सर्व एकत्र येऊन साजरे करतात. आमच्या बिडडी चाळीमध्ये 180चं स्क्वेअर फूट होतं. परत शौचालय बाहेर होतं, पाणी वेळेत येत नव्हतं, पाण्याच्या समस्या होत्या. तरी आम्ही छोट्या घरामध्ये ना, आमचे कुटुंब कधी कधी गावचे लोक यायचे, 20 ते 25 लोक यायचे, पण ते आमचे सर्व गच्चीवर जाऊन झोपायचे. ती मजा वेगळी. किंवा मैदानात आम्ही ललित कला मैदानामध्ये जाऊन आम्ही झोपायचं सर्व एकत्र. डंबाळे काका तुमचे मित्र आहेत, बऱ्याच वर्षांची तुमची मैत्री आहे. आज त्यांचं नवीन घर बघून कसं वाटतंय? कसं आहे घर? मुळात डंबाळे काका हे मित्र नाहीत तर माझे अधिकारी आहेत. आम्ही पोलीस खात्यात एकत्र नोकरी केली आहे आणि एकाच दिवशी आम्ही रिटायर झालेलो आहे. अच्छा. बरेच वर्ष त्यांनी लहान खोलीमध्ये आपलं आयुष्य काढलं आणि त्याचा तो मोबदला आहे, फळ आहे, ते आज त्यांना मिळालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला. आणि मी तर म्हणतो की दुबईचा बुर्ज खलिफा त्याच्या एवढीच किंमत आपल्याला इथली आहे काय, त्याच्यापेक्षा कमी नाही. आपल्या सोयीनुसार, गरजेनुसार अतिशय जास्त आहे.
हे मिळणं भाग्य आहे आणि ते भाग्य यांना लाभलेलं आहे. याच इमारतीमध्ये म्हणजे टॉवर 5 मध्येच 10व्या मजल्यावर कदम यांच्या मिसेस पोलिसात आहेत, त्यांना देखील घर लागलेलं आहे. त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत. खूप मोठा संघर्ष होता, इतक्या मोठ्या संघर्षानंतर आज तुमची स्वप्नपूर्ती झालेली आहे, काय भावना आहे? भावना खूप आनंदी आहे. आम्हाला हे रूम मिळाल्याबद्दल आम्ही खूपच म्हणजे जी वाट बघत होतो इतके वर्ष, ते आज स्वप्न पूर्ण झालं असं आम्हाला वाटतं. आणि दादर एरियामध्ये 500 स्क्वेअर फूटचं घर मिळणं, ते पण फक्त 15 लाखामध्ये. आज 15 लाखामध्ये काहीच होऊ शकत नाही. 15 लाखामध्ये वाशी पण नाही, नानासोपारा, बदलापूर या ठिकाणी सुद्धा 15 लाखामध्ये 500 स्क्वेअर फूटचं घर मिळत नाही. ते आम्हाला दादरमध्ये घर मिळालं याचा आनंद खूपच आहे. जसं तुम्ही सांगताय की ही वास्तू जी आहे ती तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. तुमच्यासारखे इतर जे चाळवासी असतील त्यांना देखील एक आवाहन करण्याची गरज आहे की आपल्या मराठी माणसाने मुंबईत टिकून राहिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी ही घरं स्वतः कायम ठेवली पाहिजे, विकली नाही पाहिजे. यासाठी बरोबर. काय आवाहन कराल? नाही, खरोखर सर्व इथे जितकी आजच्या तारखेमध्ये सगळे मराठी माणसं बदलापूर, मुंबई सोडून चाललेली आहेत. माझ्या सर्व जे BTD चाळीमधनं हे टॉवरमध्ये आलेल्या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की कोणीही घर विकू नका. ही आपल्याला पूर्वजांचे जे पोलीसमध्ये नाही आहेत पण जे प्रायव्हेटमध्ये राहतात, तर जे पूर्वजांनी त्यांना घर दिलेलं आहे ते तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही ते घर द्या. ते विकून तुम्ही लांब कुठेही जाऊ नका, असं सगळ्यांना माझं तरी वाटतं. तुमची चाळीतली एखादी आठवण आम्हाला ऐकायला आवडेल. चाळ ही खूपच छान होती. चाळीच्या आठवणी आता इथे टॉवरमध्ये आल्यानंतर कशा असतील ते माहीत नाही, पण आमचा जो मायावरचा ग्रुप आहे तो आम्ही सर्वांसारखे एकत्रच राहायचं, एकत्र आपण कार्यक्रम घ्यायचा. पण चाळीची आठवण ही कधीच विसरता येणार नाही. आमच्या चाळीमध्ये प्रत्येक मायावरची पूजा असते, जी सार्वजनिक मायावरची पूजा असते, ती पूजा असं वाटतं की आपल्या घरचीच पूजा आहे. प्रत्येक 20 कोळ्या एकत्र येऊन जो सहभाग घ्यायचे, तो आनंद आता इथे मिळेल की नाही माहीत नाहीये. ते आम्ही आता मिस करू सगळा आनंद. पण जरी चाळीतलं घर लहान होतं तरी माणसाची मनं खूप मोठी होती. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. चाळीतला उत्साह, चाळीतला आनंद, ते एकत्रित येऊन सण उत्सव साजरी करणं, याच्यामध्ये खूप आनंद असतो आणि तो आनंद काहीसा वेगळाच असतो. आज आपल्या मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे. खूप मोठा संघर्ष या सगळ्या चाळवासियांनी केलेला आहे. त्यामुळे या चाळवासियांनी केलेला संघर्ष कायमच स्मरणात ठेवून त्यांना या नवीन घरासाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा.